सर्व विद्यार्थ्यांचे सोनी कृषी तंत्र विद्यालयाच्या वतीने मी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या विषयाला सुरुवात करतो। तर मित्रांनो, आपला विषय जो आहे हा आहे प्रिन्सिपल ऑफ जेनेटिक्स, प्लांट ब्रीडिंग अँड क्रॉप फिजियोलॉजी। तर मित्रांनो, आपल्या विषयाचे प्रमुख 3 भाग पडतात। तर त्यामध्ये पहिला भाग आहे तो आहे जेनेटिक्स, दूसरा जो भाग आहे तो आहे प्लांट ब्रीडिंग आणि तिसरा जो भाग आहे तो आहे क्रॉप फिजियोलॉजी। तर आता आपण जेनेटिक्स या भागाबद्दल थोडी ओळख करून घेऊ। तर यामध्ये पहिला आहे त्याची व्याख्या, त्यानंतर त्याची हिस्ट्री, त्यानंतर सेल, त्याच्यामध्ये त्याचं स्ट्रक्चर, त्याचं फंक्शन, तसंच सेल डिव्हिजन, त्यानंतर आहे अली, त्यानंतर आहे मायटोसिस जो सेल डिव्हिजनचा प्रकार आहे, मियोसिस, त्यानंतर म्युटेशन, लिंकेज, क्रॉसिंग ओव्हर या सर्व घटकांचा आज आपण तोंड ओळख करून घेणार आहोत। तर सर्वप्रथम त्याची डेफिनेशन, नेमके जेनेटिक्स म्हणजे काय? तर जेनेटिक्स म्हणजे इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच कन्सर्न विथ जीन, जेनेटिक व्हेरिएशन अँड इनहेरिटन्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम। म्हणजे काय? तर सजीवांमध्ये उपस्थित असलेले जनुकीय बदल आणि अनुवांशिकताचा अभ्यास करणे म्हणजेच जेनेटिक्स किंवा जननशास्त्र होय। तर आता आपण बघूया त्याचा इतिहास, हिस्ट्री म्हणजे काय? तर प्रामुख्याने 3 कालखंड पडतात। तर त्यामध्ये आहे पहिला जो कालखंड आहे हा आहे प्री मेंडेलियन इरा, म्हणजे मेंडलच्या संशोधन होण्याआधीचा जो कालखंड आहे त्याला प्री मेंडेलियन इरा असे म्हणतात। यामध्ये 3 भाग पडतात। पहिला आहे प्री मेंडेलियन इरा, म्हणजेच काय? तर मेंडलच्या शोधकाम करण्याच्या आधीचा जो काळ आहे त्याला प्री मेंडेलियन इरा असं म्हणतात, जो 500 AC ते 1850 चा जो काळ आहे त्या काळाला प्री मेंडेलियन इरा असे म्हणतात। त्यानंतर आहे मेंडेलियन इरा। हा काळ म्हणजे मेंडल आणि त्याचे काही सहकारी या काळामध्ये जे संशोधन केले त्या काळाला मेंडेलियन इरा असे म्हणतात। तर याचा जो काळ आहे हा आहे 1850 ते 1900। त्यानंतर आहे पोस्ट मेंडेलियन इरा। पोस्ट मेंडेलियन इरा म्हणजे काय? तर मेंडलच्या काळानंतर जो काळ आहे त्याला आपण पोस्ट मेंडेलियन इरा असे म्हणतो। तर 1900 पासून तर आतापर्यंत जो काही कालखंड आहे टिल प्रेझेंट हा आहे पोस्ट मेंडेलियन इरा। आता यामध्ये प्री मेंडेलियन इरामध्ये काही शास्त्रज्ञ जसं एरिस्टॉटल, त्यानंतर डार्विन ज्यांनी नॅचरल ऑफ सिलेक्शन आणि थेअरी ऑफ पांजेस याची त्यांनी थेअरी मांडली होती, तसेच विजमन हे सर्व सायंटिस्ट हे प्री मेंडेलियन इरामध्ये होतात। तर मेंडेलियन इरामध्ये मेंडल, जी.जे. मेंडल, हुगो डी राईट्स, ज्यांनी म्युटेशन दिलं, कार्ल लोरेन्झ, त्यानंतर पोस्ट मेंडेलियन इरा म्हणजे 1900 ते आतापर्यंत। तर यामध्ये जे काही सायंटिस्ट आहेत जसं मॉर्गन, T.H. मॉर्गन, मुलर ज्यांनी एक्सरेचा शोध केलेला आहे,
तर ही हिस्ट्री आहे. त्यानंतर आपण बघूया सेल. सेल जो आपल्या सर्वांचा परिचयाचा आहे. तर सेल म्हणजे काय, तर पेशी. तर त्याची व्याख्या आज आपण जाणून घेऊया. सेल म्हणजे काय, तर इट इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड सेल. सजीवाच्या संरचनात्मक आणि कार्यात्मक एकक म्हणजे पेशी होय. सेल it is the structural and functional unit of an organism is called as cell. तर सेल मध्ये बघा, याच्यामध्ये दोन प्रमुख विभाग आहेत. एक आहे यूकॅरियोटिक्स आणि एक आहे प्रोकॅरियोटिक. प्रो म्हणजे काय, प्रोकॅरियोटिक म्हणजे काय, तर जे आधी जीव आहे जसं अमिबा, प्रोटोझोआ, जे सिंगल सेल्युलर आहे म्हणजे एक पेशीय प्राणी आहे, तर हे प्रोकॅरियोटिक या गटामध्ये मोडतात. त्याचे दोन भाग आहेत. पहिला आहे प्रोकॅरियोटिक, दुसरा आहे यूकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक मध्ये सर्व मायक्रो ऑर्गॅनिझम्स, स्पेशली त्यामध्ये जसं अमिबा, पॅरामीशियम यासारखे सूक्ष्मजीव मोडतात. तर यूकॅरियोटिक्स मध्ये काय, जे एक पेक्षा जास्त म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा जास्त ज्यांना सेल किंवा पेशी आहे, तर त्यांना आपण यूकॅरियोटिक, जसं मानव झालं, मच्छी झाली, या सर्व जे आहेत ह्या सर्व यूकॅरियोटिक त्याच्यामध्ये मोडतात. आता आपण बघूया सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन म्हणजे काय, तर पेशीची विभागणी. तर पेशी विभागणी हे दोन प्रकारचे असते. एक आहे त्याचा पहिला भाग आहे मायटोसिस, आणि दुसरा भाग आहे मियोसिस. तर मायटोसिस मध्ये काय होते की मदर सेल ही डिवाइड होते दोन डॉटर सेल मध्ये, आणि त्यामध्ये त्याचा जे क्रोमोझोम नंबर आहे ते सारखे असते. मदर सेल स्प्लिट अप इनटू लॉन्जिट्युडिनली इनटू टू डॉटर सेल हॅव्हिंग सेम नंबर ऑफ क्रोमोझोम. समजा ही एक सेल आहे, तिचा क्रोमोझोम नंबर हा 24 आहे. तर ही सेल डिवाइड होताना अशी डिवाइड होऊन तिचे दोन डॉटर सेल, दोन मुली बनतात, आणि सेम क्रोमोझोम नंबर हा त्या मुलींना असतो. म्हणजे इथे 24 आणि इथे 24. तर आता आपण मायटोसिसची फेजेस बघूया. तर यामध्ये 4 फेजेस आहेत. पहिली फेज आहे प्रोफेज, मेटाफेज, तिसरी आहे एनाफेज, चौथी आहे टेलोफेज. तसेच मियोसिस मध्ये दोन पुन्हा त्याची विभागणी करण्यात आलेली आहे. पहिली आहे मियोसिस 1, याला रिडक्शनल डिव्हिजन असं म्हणतात. रिडक्शनल डिव्हिजन. आणि दुसरी आहे मियोसिस 2. मियोसिस 2 ला इक्वेशनल डिव्हिजन असं म्हणतात. यामध्ये मियोसिस 1 मध्ये पुन्हा 5 सब फेजेस आहेत. तर पहिली आहे इलेक्ट्रोटिव्ह, दुसरी आहे झायगोटिव्ह, तिसरी आहे पॅचिटिव्ह, चौथी आहे डायगॅमेटिक, आणि पाचवी आहे
चौथी आहे डिप्लोटीन आणि पाचवी आहे डायनायसिस. तर अशा प्रकारे सेल डिव्हिजन ची आपण दोन ओळख करून घेतलेली आहे. यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो आहे क्रोमोझोम. तर क्रोमोझोम म्हणजे काय? क्रोमोझोम हा आपल्या डीएनए मध्ये प्रेझेंट असतो. हा क्रोमोझोम झाला आर्म आणि हा आहे सेंट्रोमियर. क्रोमोझोम हे चार पद्धतीने ओळखले जातात. तर त्यामध्ये त्याची पहिली पद्धत आहे की जे त्याच्या सेंट्रोमियर वरून त्यांना ओळखले जातात. पहिला आहे ॲक्रोसेंट्रिक, पहिला आहे ॲक्रोसेंट्रिक, दुसरा आहे मेटासेंट्रिक, मेटासेंट्रिक, तिसरा आहे सब मेटासेंट्रिक आणि चौथा आहे टिलोसेंट्रिक. म्हणजे काय? तर सेंट्रोमियरमुळे त्यांच्या पोझिशन्स तयार झालेल्या आहेत. तर ते कसं ते बघूया की जेव्हा क्रोमोझोम हा इक्वली डिवायडेड असते आणि सेंट्रोमियरच्या बरोबर मधामध्ये असते तर त्या पोझिशनला म्हणतात मेटासेंट्रिक. मेटा म्हणजे मधा. जेव्हा क्रोमॅटिनचे दोन आर्म हे छोटे आणि छोटा मोठा जेव्हा असतो म्हणजे एक छोटा आणि एक त्यापेक्षा थोडा मोठा तर त्या पोझिशनला म्हणतात सब मेटासेंट्रिक. तसेच जेव्हा क्रोमोझोमचा एक हात हा अति लहान आणि एक हात अति मोठा असतो तर त्याला म्हणतात ॲक्रोसेंट्रिक. असं यामध्ये बघा की एक हात एकदम लहान आणि एक हात एकदम मोठा आहे. या पोझिशनला आपण म्हणतो ॲक्रोसेंट्रिक. त्यानंतर चौथा जो प्रकार आहे तो आहे टिलोसेंट्रिक. टिलो म्हणजे काय? तर टिलो म्हणजे टेल एंड. म्हणजे सेंट्रोमियर जो आहे हा टोकाला असतो आणि एक त्याचा जो आर्म आहे हा अब्सेंट असतो. म्हणजे असं हे आहे टिलोसेंट्रिक पोझिशन. तर आपण क्रोमोझोमची दोन ओळख केलेली आहे. तर आता आपण समोरचा जो टॉपिक आहे त्याची माहिती घेऊया. म्युटेशन. तर म्युटेशन म्हणजे काय? इट इज अ सडन चेंजेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे त्यांच्या जनुकात त्यांच्या बदल होणे, अचानकपणे त्यांच्या जनुकात बदल होणे, तर त्याला आपण म्युटेशन असं म्हणतो. तर म्युटेशन हे दोन प्रकारचे असतात. एक असतात स्पॉन्टेनियस आणि दुसरं आहे इंड्यूस्ड. स्पॉन्टेनियस म्हणजे काय? तर नॅचरली जे म्युटेशन येते, जसं एखादी आपण एक्स्ट्रा काढल्यानंतर एक्स्ट्राची किरण आपल्या सेलमध्ये पडताना चुकून जेनेटिक मध्ये काय गडबड झाली तर आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. हा एक म्युटेशनचा प्रकार आहे. तर त्यामध्ये दुसरं एक आहे इंड्यूस्ड. इंड्यूस्ड मध्ये त्याची पुन्हा दोन टाईप आहेत. एक आहे केमिकल इंड्यूस्ड आणि दुसरं आहे रेडिएशन.
रेडिएशन मध्ये पार्ट आहे तो आहे एक्सरेचा, की जेव्हा आपण एक्सरे काढतो तर ते रेडिएशनमुळे झालेलं रेडिएशन असते. तर यामध्ये याचे प्रकार आणि त्याचं इफेक्ट बॉडीवर काय होतं हे आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये जाणून घेऊ. ठीक आहे. आता आपण सेंट्रल डोग्मा हा टॉपिक विषय जाणून घेऊ. सेंट्रल डोग्मा म्हणजे काय? इट इज अ प्लेस वेअर ट्रान्सलेशन अँड ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस आर टेक प्लेस. म्हणजे काय की ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन प्रोसेस ज्या जागेवर होतात त्या जागेला म्हणतात सेंट्रल डोग्मा. तर ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय? तर सिंथेसिस ऑफ mRNA फ्रॉम DNA. DNA पासून mRNA तयार होणे त्या प्रोसेसला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. आणि ट्रान्सलेशन म्हणजे काय? तर सिंथेसिस ऑफ प्रोटीन फ्रॉम mRNA म्हणजे mRNA पासून प्रोटीन सिंथेसिस होणे याला आपण ट्रान्सलेशन असं म्हणतो. तर आता मित्रांनो आपण आपला जो दुसरा भाग आहे तो म्हणजे प्लांट ब्रीडिंग, त्याविषयी आपण थोडं जाणून घेऊया. तर यामध्ये आपण प्लांट ब्रीडिंगची हिस्ट्री, त्यानंतर त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत त्याविषयी आपण जाणून घेऊ. तसेच पॉलिनेशन, त्यामध्ये मोड ऑफ पॉलिनेशन, रिप्रोडक्शन, त्यानंतर क्रॉस आणि सेल्फ पॉलिनेशन याविषयी आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये जाणून घेऊया. तसेच आपल्या विषयाचा तिसरा भाग आहे तो आहे क्रॉप फिजिओलॉजी. तर फिजिओलॉजी म्हणजे नेमकं काय? सजीवामध्ये जे काही ऍक्टिव्हिटीज किंवा मेटाबॉलिझम होतात तर त्यात कोणकोणतं मेटाबॉलिझम आणि ऍक्टिव्हिटीज आहेत तर त्यांचा अभ्यास करणं म्हणजे ते फिजिओलॉजी. तर यामध्ये ऑस्मोसिस, डिफ्युजन, त्यानंतर फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस म्हणजे काय? तर प्रकाश संश्लेषण. आपल्याला सर्वांना माहिती आहे की प्रकाश संश्लेषण म्हणजे काय? की सूर्याच्या किरणापासून वनस्पती आपलं अन्न सुद्धा तयार करते. त्यानंतर आहे पाथवे, जिथे फोटोसिंथेसिसचे जे पाथवे आहे की वनस्पती आपलं अन्न सूर्यप्रकाशाच्या मदतीने कसं तयार करते त्याबद्दल C3, C4 हे पाथवे आहेत. त्यानंतर तसेच गटेशन आहे. गटेशन म्हणजे काय? तर रिमूव्हल ऑफ एक्सेस वॉटर फ्रॉम लीफ सरफेस ऑर हायड्रोथोन बाय प्लांट. म्हणजे जे वनस्पतीमध्ये असलेले एक्स्ट्रा पाणी आहे ते वनस्पती वाहून टाकते, त्या प्रोसेसला गटेशन म्हणतात. तसंच ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन म्हणजे काय? द रिमूव्हल ऑफ वॉटर फ्रॉम सरफेस ऑफ प्लांट अँड लीफ. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? ट्रान्सपिरेशन. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या विषयाची तोंड ओळख करून घेतलेली आहे. तर आपण याबद्दल सविस्तर माहिती आपल्या पुढील क्लासेस घेऊ. धन्यवाद.